अकोला शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असताना अखेर महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे। नागरिकांच्या जीवावर उठलेल्या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीचा मुद्दा महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत चांगलाच गाजला। संतप्त सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत शहरातील बिघडलेल्या स्वच्छता व्यवस्थेवर देखील तीव्र नाराजी व्यक्त केली। महापालिकेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समिती सभेत शहरातील स्वच्छता, मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, विकास कामांच्या निविदा, पाणी पुरवठा विभागातील प्रलंबित देयके तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला। चर्चेनंतर सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली। सभेत सर्वाधिक गाजला तो मोकाट कुत्र्यांचा मुद्दा। शहरातील अनेक भागात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः दहशत निर्माण केली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकी स्वारांवर हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे सदस्यांनी सभागृहात सांगितले। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन मात्र निष्क्रिय असल्याचा आरोपही करण्यात आला। या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला आदेश दिला। मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण आणि लसीकरण मोहिमेला तातडीने गती देण्यात यावी, तसेच कंत्राटदार संस्थेला दररोज किमान 25 मोकाट कुत्रे पकडणे बंधनकारक करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले।